तेरे ही लिए ಇದು ವೆಲ್ವೆಟ್ ಬ್ಲೌಸ್ ಮಾಡಿ ಇದಕ್ಕೆ ಲೇಸ್ ಫ್ಯಾಬ್ರಿಕ್ ಇಲ್ಲಿಗೆ ಕಾಲರಿಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ದೀರಲ್ವಾ? ಇದು ಆಫ್ ಶೋಲ್ಡರ್ ಅಲ್ವಾ? ಆಫ್ ಶೋಲ್ಡರ್ ತರ ಕುತ್ಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಹೇಗಿದೆಯಾ ಇದು? ಹಿಂಗೆ ಬೋಟ್ ನೆಕ್ ಅಲ್ಲಿ ಇದೆ. ನೆಕ್ ಯಾವ್ದಿದೆ ಇದು? ಬೋಟ್ ನೆಕ್ ಅಲ್ಲಿ ಇದೆಯಾ? ಬ್ಯಾಕ್ ತೋರಿಸಿ. तो तेरे ही लिए थे, तेरे ही लिए तो है, जहाँ भी याद कर ये देखिए हमारी स्टूडेंट ने वेलवेट ब्लाउज बनाया है। ये एक्चुअली स्लीवलेस ब्लाउज है और नेक इसका बोट नेक है। इसके लिए कॉलर की जैसे डिजाइन देके ये इसके लिए लेस फैब्रिक इन्होंने यूज किया हुआ है और उसी से उन्होंने बटन करके यहाँ पे लगाया है। वहीं पे तो खड़े सामने में इन्होंने प्रिंसेस कर दिया है। साल से ಸಬ್ಯಾಸಾಚಿ ಬ್ಲೌಸ್ ಕಟ್ಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇದು ಮಸಬಾ ಕಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದೇ ಸಬ್ಯಾಸಾಚಿ ಕಟ್ಟಿಂಗ್ ಅಲ್ಲೇ ಮಸಬಾ ಕಟ್ಟಿಂಗ್ ಇದಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಮಸಬಾ ಅವ್ರ ತಾಯಿ ಅವ್ರು ಹಾಕಿದ್ರು ಅವ್ರು ಫಸ್ಟ್ ಬ್ಲೌಸ್, ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಹೆಸರು ಬಿದ್ದಿದೆ. ये सब्यासाची कटिंग और इसे मसबा कट भी कहते हैं। इसे इल्यूशन ब्लाउज भी कहा जाता है और डबल नेक भी कहा जाता है इसे। ये हमारी स्टूडेंट ने बनाया है। ये 3 तरीके के ब्लाउज इन्होंने बनाया है। अगर आपको भी सीख के ऐसा कुछ बनाना है तो हमारे कोर्स के लिए ज्वाइन कर सकते हैं। ये लेस फैब्रिक में इन्होंने ब्लाउज बनाया है। इसमें भी इसे इल्यूजन ब्लाउज भी कहते हैं और डबल नेक ब्लाउज भी कहते हैं। अगर आपको ज्यादा शेप दीजिए नीचे जा सकता है। अगर जनरली क्या होता है कि इतना तो बेल्ट में निकल जाएगा। स्लीव्स इन्होंने बेल स्लीव्स दिया हुआ है, एल्बो लेंथ देके बेल दिया है। ಇದು ಲೇಸ್ ಫ್ಯಾಬ್ರಿಕ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿ ಬ್ಲೌಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಡಬಲ್ ನೆಕ್ಕು, ಇಲ್ಯೂಷನ್ ನೆಕ್ಕು ಅಂತಾರೆ ಇದಕ್ಕೆ. ಎಲ್ಬೋ ಸ್ಲೀವ್ಸ್ ಕೊಟ್ಟು ಅವರು ಆಮೇಲೆ ಬೆಲ್ ಸ್ಲೀವ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡಿರೋ ಲೇಸ್ ಫ್ಯಾಬ್ರಿಕ್ಕು